नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती बघणार आहोत त्यामधून आपल्याला खरोखर काहीतरी शिकायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण कदाचित ऐकलं असेल की नॉलेज दिल्याने वाढते। म्हणजे जेव्हा आपण आपलं नॉलेज इतरांसोबत शेअर करतो तेव्हा नक्कीच आपलं नॉलेज वाढत राहते। आता हे नॉलेज कशा पद्धतीने वाढते हे एका छोट्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। तर या ठिकाणी माझे काही विद्यार्थी बसलेले आहेत, तर आपण नॉलेज कशा पद्धतीने वाढतं ते बघूया। तर सक्षम, कम हियर। तुझ्याकडे काय आहे दाखव मला। 1 रुपया। काय तुझ्याकडे? 1 रुपया। ओके। आणि कुणाल, यू कम कम हियर। हां, तुझ्याकडे काय आहे? 1 रुपया। तुझ्याकडे पण काय आहे? 1 रुपया। आता बघा मित्रांनो, याच्याकडे 1 रुपया आहे, याच्याकडे सुद्धा 1 रुपया आहे, राईट। तर आता तू काय करायचं, तू तुझा 1 रुपया याला दे आणि तू तुझा 1 रुपया त्याला दे, राईट। तुम्ही एक्सचेंज केलेत पैसे। हां। आता किती तुझ्याकडे पैसे आहेत? 1 रुपया। 1 रुपया। हो। आणि तुझ्याकडे किती आहे? 1 रुपया। पैसे एक्सचेंज केल्यानंतर सुद्धा 1 रुपया आहेत, राईट। आता बघा, जेव्हा यांनी पैसे एक्सचेंज केले तर तेवढेच राहिलेत। आता त्यांच्याकडे जे काही नॉलेज असेल, आता हे जे नॉलेज आहेत हे आपण एका गुड थॉटच्या रूपानं बघत आहोत। तर तुझ्याकडे किती थॉट्स आहेत? 1। एकच आहे। तुझ्याकडे किती आहेत? 1। एकच, राईट। आता तुझा कोणता थॉट आहे सांग मला? नॉलेज इज पॉवर। व्हेरी गुड। आणि तुझ्याकडे कोणता थॉट आहे? लर्निंग नेवर एक्झॉस्ट द माइंड। व्हेरी गुड। आता या दोघांकडे एकच थॉट आहेत, पण आता हे काय करणार आहेत, याचा थॉट याला सांगणार आणि हा याचा थॉट याला सांगणार। तर सांगा, सांग। नॉलेज इज पॉवर, लर्निंग नेवर एक्झॉस्ट द माइंड। व्हेरी गुड। आता या दोघांनी आपापले जे थॉट्स आहेत ते एकमेकांसोबत शेअर केलेत। तर आता बघूयात, सक्षम, आता तुझ्याकडे किती थॉट झालेत? 2। व्हेरी गुड। कोणकोणते? लर्निंग नेवर एक्झॉस्ट द माइंड, नॉलेज इज पॉवर। व्हेरी गुड। आणि तुझ्याकडे किती थॉट झालेत आता? 2। व्हेरी गुड। कोणकोणते? लर्निंग नेवर एक्झॉस्ट द माइंड अँड नॉलेज इज पॉवर। व्हेरी गुड, व्हेरी गुड। ओके, यू कॅन गो। तर बघा मित्रांनो, आपण खरोखर पाहिलं की आधी त्यांच्याकडे एकच थॉट होता। जेव्हा त्यांनी त्यांचं नॉलेज शेअर केलं तर त्यांच्याकडे 2-2 थॉट झालेत, म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांचं नॉलेज वाढलं। जेव्हा त्यांनी पैसे शेअर केलेत तर पैसे शेअर केल्यानंतर त्यांच्याकडे तेवढेच राहिलेत। म्हणून प्रत्येक वेळेस असं म्हटलं जाते की आपल्याजवळ जे काही नॉलेज असेल त्यांसोबत आपण शेअर केलं पाहिजे, कारण नॉलेज शेअर केल्याने नक्कीच वाढते। आणि कशा पद्धतीने वाढते हे आपण एका छोट्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पाहिलं। आणि जसं सक्षमनी आपल्याला सांगितलं की नॉलेज इज पॉवर, खरोखर आपल्याकडे जर नॉलेज असेल तर ते खूप पॉवरफुल राहते आणि या नॉलेजच्या माध्यमातून आपण जगामध्ये बदलसुद्धा करू शकतो, राईट। तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओबद्दल तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर त्या कॉमेंट्ससुद्धा आम्हाला शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। थँक्यू।